आज मी तुम्हाला एक जुना पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहे. खूप जुना आहे. पूर्वी लोक हा पदार्थ करायचे. आता शक्यतो कोणाला आत्ताच्या मुलांना हे आवडत नाही पहा. पण हे मी काळ्या सालीची उडदाची डाळ घेतलेली पहा. काळ्या सालीची डाळ आहे उडदाची. ती आपल्याला ह्याचं घुटं करायचं आहे. ह्याला घुटं म्हणतात किंवा उडदाची आमटी म्हणतात, पण पूर्वीच्या भाषेमध्ये ह्याला घुटं म्हणतात. आता उडदाचं घुटं मी करणार आहे छान. आता ही डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्यासाठी पहा हे लसूण, 2 गड्डा लसूण, मिरची, कोथिंबीर आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा असं मी वाटण वाटणार आहे. लसूण सोलून घ्यायचा आहे हा आपल्याला. आता हे गॅसवर मी तवा ठेवला आहे. आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची. काय होतं, डाळ भाजली ना मग ती अशी हे लागत नाही, असे चिकट होत नाही. म्हणून थोडीशी डाळ खमंग भाजली ना की आपलं घुटं पण छान चवदार असं टेस्टी होतं. तर आता ही डाळ आपल्याला अशी थोडीशी भाजून घ्यायची. आणि हे घुटं आहे ना घट्ट नाही छान लागत, थोडंसं असं पातळ करायचं. म्हणजे भाकरीबरोबर, ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरीबरोबर हे छान लागतात. हे गॅस मी जरा मोठा करते. आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे. आता ही आपली डाळ बघा भाजून झाली आहे. आता हे मी काढून घेते आणि त्याच्यावर आपल्याला कुकर ठेवायचं आहे. हे पाहता मी ह्याच्यावर ना कुकरमध्ये पाणी ठेवले. पाणी गरम करायला ठेवतं. ही डाळ आपल्याला आहे ना काढून घ्यायची आणि ही स्वच्छ धुवून घेणार मी. हे पहा ही डाळ धुतली. आता ह्याच्यामध्ये घालते मी शिजायला. कुकरमध्ये शिजून घ्यायची आपल्याला. आणि हे एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे, तो घालायचा. ह्याच्यात टोमॅटो चिरून टाकला ना त्याची चव फार छान लागते. आणि एक मिरची टाकायची त्याच्यामध्ये तोडून अशी. आणि आपण त्याला झाकण लावून आता ह्याला आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपली डाळ चांगली शिजायला पाहिजे. आता ह्याच्या आपण शिट्ट्या करून घेणार. तोपर्यंत मी वाटून घेते. आपली डाळ शिजलेली. हे पहा आपली डाळ छान शिजली. आता आपण ह्याला फोडणी करूया. गॅस चालू केला आहे. पातेल्यावर गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये एक पळी तेल घालूया आपण. थोडंसं जास्त तेल गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे जिरे, मोहरी, हिंग. आता आपलं तेल गरम झाले. त्याच्यामध्ये घालते 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, थोडंसं हिंग घालूया आपण. जिरं तडतडलं चांगलं की आपल्याला हिंग घालायचं त्याच्यामध्ये. थोडासा कढीपत्ता, चिमूटभर हिंग, थोडासा कढीपत्ता. आता मी मगाशी वाटण वाटले ना त्यातलं मी थोडंसं टाकणार आहे वाटण, जास्त नाही घालणार आहे, कारण मिरच्या तिखट आहेत ना. असं परतून घ्यायचं छान. आता आपली मिरची चांगली परतायची. मिरची तिचा कच्चापणा जायला पाहिजे. 1 चमचा हळद घालूया म्हणजे छान कलर येतो. कोणी ह्याच्यात हरभऱ्याची डाळ पण टाकतो थोडीशी, पण आपण हरभऱ्याची डाळ नाही टाकली कारण कोणाला नाही चालत हरभऱ्याची डाळ ना. पण घुटं म्हणजे नुसतं घुटंच करायचं उडदाच्या डाळीचं, त्यात काही घालायचं नाही का. आता हे चांगलं परतून झाले. आता ही शिजलेली डाळ मी ह्याच्यामध्ये घालते. आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. हे घुटं आहे ना शक्यतो पातळच छान लागतं, खूप घट्ट नाही छान लागत. हे पात्याला आपण फोडणी दिली इतपत मी पाणी घातले. तुम्हाला किती हवं असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, पण जास्त घट्ट नाही करायचं. ह्याच्यापेक्षाही पातळ चालेल अजून.
ह्याच्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि तुमच्याकडे आमसूल असेल तर छोटासा आमसूलचा तुकडा घालायचा ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याला आणखीन छान टेस्ट येते. आता माझ्याकडे आमसूल नाही आहे, किंवा थोडंसं चिंच घालायची ह्याच्यामध्ये, पण मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घातले त्याच्यामुळे मी दोन्ही पदार्थ ह्याच्यामध्ये नाही घातले. हे आता ह्याला छान आता उकळी येऊन द्यायची, छान उकळी येऊन द्यायची आणि मग आपण गॅस बंद करायचं. हे पहा आपलं मस्त हिरवंगार असं उडदाचं घुटं एकदम असं छान झालं. हे शक्यतो थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खायचं, कारण उडदाची डाळ उष्ण असते थोडीशी, पण थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये इतकं एकदम छान ह्याच्यात ज्वारीची बाजरीची भाकरी कुस्करून खायची, एकदम मस्त लागतं भाताबरोबर. पहा आता ह्याला छान उकळी आलेली आहे. थोडीशी ह्याच्यावर मी कोथिंबीर घालते. आपलं उडदाचं घुटं ही पारंपरिक एकदम जुनी रेसिपी आहे. हे पहा आता आपण हे घुटं अशा पद्धतीने मी तयार केलं आहे. आता हे अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. कोणी ह्याच्यामध्ये कांदासुद्धा भाजून वाटून घालतात, पण मी नाही ह्याच्यामध्ये कांदा वगैरे नाही घातलेला आहे. एकदम साध्या पद्धतीने हे असंच केलेलं आहे. पहा हे असं तुम्ही पण असं करून पहा. आता हे आपण काढून घ्या, गॅस बंद करते. हे पहा आपण हे एकदम जुन्या आणि पारंपरिक पद्धतीचा ही रेसिपी तुम्हाला मी दाखवली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, एकदम सुंदर आणि छान चवदार आणि झणझणीत अशी लागते. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? सर्वांनी करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.